आशुतोष काळे. मुस्लिम समाजाने नेहमीच काळे कुटुंबावर प्रेम केले आहे. या प्रेमापोटी माजी आमदार अशोकराव काळे यांनी कोपरगाव मतदारसंघातील मुस्लिम समाज बांधवांनी समाजासाठी जे काही मागितले ते त्यांनी दिले आहे. त्या जाणीवेतून माझ्या पाठीशी देखील सर्व मुस्लिम समाज उभा आहे. काळे कुटुंबाच्या शिकवणीप्रमाणे माजी आमदार अशोकराव काळे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी देखील आपल्या सर्वांच्या मागणीनुसार मस्जिद, कब्रस्तान विकासासाठी व सुशोभीकरणासाठी तसेच उर्दू शाळा खोल्यांसाठी निधी दिला आहे. काळे परिवाराचे सर्वच समाजाशी भावनिक ऋणानुबंध असून यापुढील काळातही मुस्लिम समाजाबरोबरच सर्व समाजाच्या अडचणी व प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे. कोपरगाव मतदारसंघातील पवित्र हज यात्रेला जाणाऱ्या मुस्लिम बंधू भगिनींचा काळे कुटुंबाच्या वतीने आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते कृष्णाई बँक्वेट हॉल कोपरगाव येथे सत्कार सोहळा व हज यात्रेसाठी शुभेच्छा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ चैतालीताई काळे, मौलाना आसिफ, मौलाना रिजवान, मौलाना मुख्तार, मौलाना निसार, मौलाना हाफिज बशीर, मौलाना अनीस आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या सर्वांना या यात्रेसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. आपण सर्वांनी पाहिलं काळे कुटुंबीय आणि आपल्या समाजाचे एकदम घरोघरचे संबंध, कौटुंबिक संबंध त्या ठिकाणी राहिले. आपले संबंध कर्मवीर शंकररावजी काळे साहेब, माजी आमदार अशोकरावजी काळे साहेब बरोबर जसे होते, मी हे पाहत आलेलो, ऐकत आलेलो. मग ती परंपरा पुढे चालू ठेवण्याचा माझा कायमचा प्रयत्न आहे. म्हणून कायम आपल्या सर्व जे आपण आपल्या लग्नाला त्या ठिकाणी आमंत्रित करतात, आता दुःखाच्या प्रसंगामध्ये आपल्या बरोबर राहण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी माझा असतो. जे काही कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांनी आपल्या समाजाबरोबर काम करत असताना केलेले यांनी ऐकलं. कर्मवीर शंकरराव काळे साहेबांनंतर माजी आमदार अशोकरावजी काळे साहेब यांनी जे काही समाजासाठी काम केलं मी पाहिलेले आणि डोळ्यासमोर ठेवून आपल्या समाजाच्या ज्या काही अडचणी आहेत, आता मी इथे सगळ्या काही गोष्टी सांगणार नाही. माझ्या आदर नवजभाई यांनी सर्व गोष्टी सांगितल्या. खरं तसे सांगण्याची ही काही वेळ नाही, कारण आपण आता आजच्या यात्रेसाठी सत्कारांना बोलवले. पण या निमित्ताने भरपूर या ठिकाणी सांगितलं. तसाच प्रयत्न या सर्व कार्याकडे बघून गेल्या 4-5 वर्षामध्ये करत आलेले. आपल्या समाजाच्या अजून भरपूर अडचणी आहेत, त्या सर्व सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे, अशा प्रकारची ग्वाही या निमित्ताने देतो. आपण सर्वजण ज्या काही अपेक्षा ठेवून मागच्या निवडणुकीमध्ये माझ्या मागे मोठी ताकद उभी केली, खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांच्या पाठिंब्यामुळे मला हे सर्व करता आलं असं मी मानतो. आणि म्हणून या निमित्ताने आपल्या सर्वांचे आभार मानतो, समाजाचे आभार मानतो. हे फार मोठे ऋण माझ्यावर आपण सर्वांनी केलं. आपण सर्वांनी एक विचाराने त्या ठिकाणी मला पाठबळ दिलं, मला आशीर्वाद दिला आणि म्हणून हे सर्व कामं त्या ठिकाणी होताना दिसत आहेत. आपण सर्वजण पाहतोय का जी काही शहराची ग्रामीण भागातील परिस्थिती होती ती आता थोडी बदललेली दिसते. आपले सर्व समाजाचे जे काही प्रश्न आहेत त्याच्यामध्ये बऱ्याच प्रश्नांना त्या ठिकाणी हात घालण्याचा प्रयत्न केला. ज्या पद्धतीने आपल्या समाजाला मदत केली तशाच पद्धतीने जे काही समाज आपल्या शहरामध्ये ग्रामीण मध्ये आहेत त्या सर्व समाजांना बरोबर घेऊन जाऊन त्यांचे प्रश्न सोडवण्याचा देखील माझ्याकडनं काम झालेलं आहे, प्रयत्न झालेला आहे. आणि म्हणून असं काही नाही का आपण
ठराविक समाजाला सर्व समाजाला एकत्र घेऊन त्या ठिकाणी पुढे जाण्याचा प्रयत्न माझा असतो. ही परंपरा आमच्या काळी कुटुंबाची पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्न असतो. तर आपण सर्वजण आपल्या सर्वांच्या पाठबळामुळे आशीर्वादामुळे हे सर्व शक्य झालं. याच्यातून काही उतराई होणं शक्य नाही. या ऋणातून उतराई होणं किती जरी त्या ठिकाणी काम केलं तर शक्य होणार नाही. आपल्या ऋणात राहू इच्छितो. आपल्या सर्वांचे आशीर्वाद अशाच पद्धतीने भविष्य काळात माझ्या मागे राहतील, आमच्या कुटुंबियांच्या मागे राहतील, अशा प्रकारची अपेक्षा आपल्याकडनं करतो. आपण सर्व आता उपस्थित सर्व जाणारे आजमधले बंधू आणि भगिनी असतील, सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि एवढी विनंती करतो, आपण तिथे गेल्यानंतर माझ्या कोपरगाव मतदारसंघातील सर्व लोकांना सुख समृद्धी भरभराटी हो अशा प्रकारची आपण सर्वांनी प्रार्थना करावी. तसंच यावर्षी दुष्काळाच्या झाडा आपल्या सर्वांना सोसावी लागते आणि म्हणून पाण्याची कमतरता त्या ठिकाणी आहे. म्हणून चांगल्या पद्धतीचा पाऊस पडो आणि सगळे सुखी व्हावे अशा प्रकारची प्रार्थना आपण त्या ठिकाणी करावी अशी विनंती या निमित्ताने करतो. आपण सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल परत एकदा आपल्या सर्वांचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो.